डोंगराल दर्शन सेवली भेटत ग पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मोजिक वर नाचायला ठेस. तेनु सरारत दिखावा तेनु सेवला दिखावा. सो गाईस वेलकम वेलकम वेलकम. तर मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर खूप दिवसातून मी हा व्हिडिओ स्टार्ट करतो. तर काही कामानिमित्ताने थोडासा बिझी होतो. तर 1K सबस्क्रायबर कंप्लीट केलेत तुम्हीच आणि तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. तर तुम्ही असाच सपोर्ट ठेवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला गाईस मी आज आलोय शेवली शोधायला. हे बघा एवढे आम्ही शोधलेमध्ये आणि अजून किती शोधतो तुम्हाला दाखवतो सगळं आणि असाच सपोर्ट करत ठेवा. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि जे मला सबस्क्राईब करतात आणि जे मला सपोर्ट करतात माझे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघतात त्यांना मनापासून थँक्यू. तर असाच सपोर्ट करता. तर आपण शेवटी शोधायला जाऊ शकतो. चला लेट्स गो. बेटा वेलकम. तसं मला पाण्याची सुद्धा गरज आहे बेटा. कधी पाऊस पडेल. माझी फॅमिली पण अजून आत आहे जमिनीत. तर ती निघाले त्यांना पाऊस पाहिजे. कधी पाऊस पडेल किती तारखेला बेटा? पाऊस पडेल 25 तारखेला. आजी येईल तिथपर्यंत तुझ्या फॅमिलीला आतमध्ये राहायला सांग आणि पाऊस आल्यावर ना मग सगळी निघायला सांग. तर बेटा ठीक है बेटा मेरे फॅमिली को बोलता हूँ. माझी एक बहीण राहते ते साईडला. तर ते तिला पण तुम्ही घेऊ शकता. तर मला आधी घ्या नंतरला त्या बहिणीजवळ जा तुम्ही. ठीक आहे आजी ठीक आहे. हॅलो वेलकम. आजीनी तुमचं लोकेशन मला सांगितलं त्याच्यामुळे मी इथं आलो. हां आजी माझी बहीण आहे. मी त्याची लहान बहीण आहे आणि मला थोडा बाजूच्या गावात दिलं आहे. तुला तुझ्या आजीसोबत यायचं आहे का? हो मला माझ्या आजीसोबत यायचं आहे. तर पाऊस नाही येत त्याच्यामुळे मी पण आजीसोबत येणार आहे तुमच्यासोबत. डोंगराल दर्शन सेवली भेटत ग डोंगराल दर्शन सेवली भेटत मिलंत दर्शू तुलत मिलन ग मिलंत दर्शू तुलत मिलन. तेनु सरारत दिखावा तेनु सेवला दिखावा. नहीं यहाँ पर तो गाईस आता पाऊस नाही आहे ना सध्या तरी पण शेवटी निघाले. तर काढतो आम्ही. भेटतात तशी आलो. तर मी ह्या वर्षी पहिल्यांदा आलोय. तर भेटायला लागले शेवली. मला पण माहीत नव्हती बट आमच्या घरची माणसांना सांगत होती का शेवटी निघाले तसं त्याच्यामुळे आम्ही आलो. तर भेटी हे बघा परत अजून दाखवतो. जंगल बघू शकता. जंगल अशा प्रकारे काय फॉरेस्ट आहे. पूर्ण जंगल आहे. एकदम दाट जंगल आहे आणि अजून पाऊस पडणार आहे. तरी पण यावर्षी खूप लवकर शेवली निघाले तसं. तर तुमच्याकडे पण शेवली भेटत असतील तर जा आणि डोंगरात शोधा तुम्हाला जर शेवली खायची असतील तर. आणि त्याच्यामध्ये काय लागणार ते पण तुम्हाला पुढे दाखवेन आणि सांगेन. आणि शेवल्याची भाजी कशी करायची ते पण तुम्हाला प्रोसेस सांगेन थोडासा. तर चला अजून शोधा आपण इकडे. क्या नजारा आहे जबरदस्त. इकडनं पण असा खोल आहे म्हणजे कडासारखा इकडनं पण आहे आणि त्याच्या साईडला इकडनं पण आहे कडासारखा. हा बघा अशा प्रकारे. आणि ही मधून वाट आहे. हा बांधसारखा आहे ना. हा म्हणजे एवढाच आहे इथून ते इथपर्यंतच. त्याच्यातून जाली चालून मी आता निघतो असं. तर गाईस थोडीशी भेटेत म्हणजे जास्त नाही पण 10-12 भेटलेत शेवली आणि अजून शोधतो मी. आणि गाईस माझे व्हिडिओ कसे वाटतात ते म्हणजे सांगा आणि कुठून तुम्ही बघताना ते पण सांगा. जर कमेंट करा आणि लाईक केलं नसेल तर एक लाईक करा कारण की तुम्हाला लाईक करायला टाईम नाही लागणार. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थोडासा पुढे आल्यावर मला इथे भेटली थोडीशी ओहलीसारखी. ह्याच्यामध्ये पावसाळ्यात ना पाणी जिरते आणि हे तुम्हाला ही मातीसारखे दिसत असेल. त्याच्यामध्ये बेलकड आहेत. आम्ही बेलकडं बोलतो. तुम्ही काय बोलत असाल खेकडे. तर ह्याच्यामध्ये असं बेलकडं आहे तिकडे आणि हे बेलकडाचे दर बघू शकता. तर पावसाळ्यात पूर्ण निघतील हे बेलकडाचे दर आहेत आणि अशी ही ओहली आहे. शेवली शोधत होतो आणि मला भेटली करवंद. बघू शकता की जे आदिवासी लोक आहेत ना त्यांच्याकडे करवंद असतातच.
आणि प्रत्येक माणसं खातातच, तर मला चान्स भेटला तर मी आता खातो. कधी पण चान्स भेटला तर सोडायचा नाही. ही बघा मस्त पिकलेत द्राक्षासारखी. हे बघा काली काली मस्तपैकी. मला थोडंसं दाखवतो. हे बघा अशी काली काली मस्तपैकी आणि खूप गोड आहेत मस्त. मी खाऊन बघितला एक, तर आता ही आहे ती पण खातो मी. तर थोडीशी तोडतो आणि दाखवतो तुम्हाला पण. तर ही बघा एक नंबर गाईस. डोंगराचं नॅचरल फ्रूट ना, बिना खताचं बिना औषधाचं खूप जबरदस्त लागते. असं त्याची चव आहे ना, ते एक नंबर. बघा वाव मस्त काळ्या काळ्या कलरचे भारी वाटतात ना. हे बघा ग्रेप्स. असा करवंदांना चिक निघतो, तुम्हाला माहीतच असेल. पण सो गाईस आम्ही फिरून फिरून थकलोय, बट आम्हाला अजून शेवली काय भेटली नाही. त्या कोणाचा पलाट आहे काय माहीत, पण त्या पलाटामध्ये आम्ही येऊन थांबलोय आणि थोडीशी विश्रांती करतो. पाणी आणले ते पाणी पितो आणि परत थोडासा पुढे जाऊ. भेटली तर तुम्हाला दाखवतोच. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता, हे बघा इकडे असे राब भुजले. तर इकडे दिसतो हा काला कलर ह्या भुजलेला आहे. ह्याच्यामध्ये इकडे काकड्या लागतील. असं काकडी काय आंबाडी आणि भात असं वगैरे पडतील. इकडे जी पलाटाची माणसं काय असे काम करायला येत असतील ना, तर लहान मुलांनी इथं हे लाकूड बांधलं आहे अशा प्रकारे बघू शकता, म्हणजे खेळायला. तर मस्त वाटलं बघून ना थोडंसं, म्हणजे तुम्हाला दाखवा. पाणी पितो आणि बॅगीमध्ये टाकले बघा शेवटी. आणि त्याच्यामध्येच पाण्याची बॉटल पण आहे. ही बघा पाण्याची बॉटल. तर आता मी इथं खाली ठेवतो बॅग आणि पाणी पिऊन घेतो. आणि काय तुम्ही डोंगराला फिरायला जात असतील ना, तर पाणी तर नक्कीच नाही तुमच्यासोबत. बॉटल तर पाहिजे, कारण की आता गरमी किती आहे. ओपन गरमी खूप आहे. सकाळ समजत नाही, दुपार समजत. संध्याकाळी कधी शांत वातावरण होते माहिती आहे का, थंडगार 4 किंवा 5 वाजेला थंडगार वातावरण होते. तिथपर्यंत सकाळपासून 9 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत असं वाटतं का दुपारच आहे असं वाटते. खूप गरमी आहे. तर तुमच्यासमोर पाणी ठेवा. आणि जो माझा कॅमेरामॅन आहे शूटर, त्याला आता मी पाणी देतो, कारण की तो लाजतो ना. तर मी पलसाचा पान डांगाया बेसना तारप्याचे म्युझिकवर नाचायला ठेस. सो गाईस फायनली आम्ही फिरून फिरून थकलो. तर शेवली भेटली, तेवढी तुम्हाला दाखवली. तर गाईस आता हे एवढंच, कारण की संध्याकाळ झाले ना, आता 6 वाजले. त्याच्यामुळे तुम्हाला त्या शेवलीमध्ये काय टाकायचे असते ना, ते तुम्हाला दाखवतो थोडासा. हे बघा मी काढली शेवली आणि ह्याचं जे असं दांड असतं ना, आता समज हा दांड आहे ना, तर इथून हे असं तोडायचं आणि हे त्याचा असा वाक असतो ना, अशा प्रकारे असा वाक काढून टाकायचा. आता पूर्ण वाक काढायचा. हे बघा असं वाक काढल्यावर असं सफेद होते, तुम्हाला माहीत होते. आणि हे सगळं वाक काढायचा. इथंपर्यंत काढला ना की नंतरला हा ह्याच्यामध्ये थोडासा जवळ हा बघा ह्याच्यामध्ये मध्ये इथं कलरवाला पिवळा कलरवाला दिसतं ना, हे कापून टाकायचं. इथून हा टोकदार हा दिसतो, हा घ्यायचा आणि हा आतमधला आहे ना हे काढून टाकायचं, कारण की ह्याच्यामुळे भाजी आपल्याला खाजवते, बरी लागत नाही त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे ही शेवली कापायची आणि ह्याच्यामध्ये दुसरं फ्रूट टाकायचं, ते काकडं. तर काकडं कसे असतात ते तुम्हाला दाखवतो. आणि हे शेवल्याची भाजी करत असाल ना तुम्ही, तुमच्या घरी आणले असते, तर त्याच्यामध्ये कोलिम सगळ्यात बेस्ट. जर कोलिम टाकला ना, तर कोलिम टाकल्यावर ना ह्याची भाजी एक नंबर लागते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुमच्या घरी कोलिम असेल तर. चला तुम्हाला मी काकडं दाखवतो कशा प्रकारे आहे ते. चला, छोट्या छोट्या गोट्यासारखा दिसतं ना, त्या शेवल्यामध्ये टाकायची. तर ते असे फ्रूट आहे. एवढी पाडली. हे बघा अशी प्रकारे काय काकडं असतात आणि ती पाडली आणि इथे मी आता ठेवतो काकडं. हे एक दाखवतो तुम्हाला थोडासा. हे बघा अशा प्रकारे, तुम्हाला माहीतच असेल बट थोडासा दाखवतो. ही काकडं असतात आणि शेवली किती आम्ही शोधली ती. हे बघा एवढी शेवली मी शोधली, कारण की आता अजून पाऊस पडला नाही ना, त्याच्यामुळे एवढी भेटली. तरी पण एक भाजीला थोडीशी कमी असतील, तरी पण भेटली. असं आलो तर आमची फुकट फेरी नाही झाली. तर एवढी शेवली आणि ही काकडं अशा प्रकारे फ्रूट. सो फायनली गाईस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तो सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. तर तुमच्यासाठी असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर माझे व्हिडिओ चेक करत राहा. आणि हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ भेटेल तर माझ्या भावाचं लग्न आहे ना, तर ते लग्नाचा व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. तर माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येऊन माझे व्हिडिओ चेक करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. वॉच टाईम थोडा कमी पडतो, तर गाईज माझे व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बेलायकांची घंटी दाबली नसेल तर बेलायकांची घंटी पण दाबा, कारण की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन ना, तेव्हा तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला मेसेज येईल. तर बेलायकांची घंटी दाबून ठेवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर ही बघा एवढी शेवली. तर चला फायनल भेटू तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा आणि माझे व्हिडिओ एन्जॉय करा. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो माझ्या भावाचं लग्न कसं होईल ना, कुठे होईल ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल.
तर चला फायनली भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.